खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम वारकरी संप्रदायाच्या वतीनं सबंध या भारतातील माळकऱ्यांच्या वतीनं अर्थात सुप्रियाताईंचा मी निषेध करतो. कारण असं वक्तव्य हे शहाण्या माणसांचे लक्षणं नाही आहेत. कारण पांडुरंगाला मांसाहार चालतं असं म्हणणं शहाणा माणूस असं कधीच म्हणू शकत नाही. कारण पांडुरंगाला जर चालत असेल तर हा पांडुरंगाचा सुद्धा अपमान आहे. सबंध माळकऱ्यांचा अपमान आहेच आहेत, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. परंतु हा पांडुरंगाचा देखील अपमान आहे. खऱ्या अर्थानं यांच्याकडून आम्ही तशी अपेक्षा करणारच नाही. कारण यांच्या वडिलांनी देखील आजपर्यंत कधी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकवलेलं माझ्या जन्मात माझ्या कळण्यात तरी मला कधी आठवलं नाही. तेव्हा यांच्याकडून अशी अपेक्षा आम्ही करूच शकत नाही. आणि यांना आम्ही काय म्हणावं हेच शब्दच आठवत नाही. कारण यांच्यासाठी सगळेच शब्द अपुरे आहेत. कारण यांना काय स्वरूप नका म्हणावं की अजून काय म्हणावं, तर हे शब्द कोणत्या त्या शब्दाचा अपमान होईल. म्हणून मी त्या शब्दाचा अपमान करणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ह्या लोकांना एवढं कळत नाही, हे राजकारणासाठी सत्तेसाठी कुठल्या स्तराला जातील आणि काय बोलतील वाचाळतेसारखं काहीच सांगता येत नाही. म्हणून मी समाजाला व सबंध वारकरी संप्रदायातील माळकरी लोकांना मी एक विनंती करेल की आता ह्या लोकांची हे कुठल्या स्तराला जाऊ शकतात याचं थोडंसं तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि आपण मतदान कोणाला करतो याचीही थोडीशी जरा जाण ठेवा. कारण आज आपल्या हा पांडुरंगाचा अपमान आहे आणि वारकरी हा अपमान कदापि सहन करू शकत नाही. मी अतिशय तीव्र शब्दात मी त्यांचा निषेध करतो. आणि त्यांनी यापुढे असलं कुठलंही वक्तव्य जर केलं तर मग त्यांना पुढे माळकरी लोक निश्चित धडा शिकवतील, याची मला सार्थ अभिमान आहे. आणि मी स्वतः याच्यासाठी काही पण मी करू शकतो. कारण मी माझ्या पांडुरंगाचा माझ्या संप्रदायाचा मी अपमान कधीही सहन करू शकणार नाही. कारण मी ज्याचं खातो त्याचंच गाणार, मी पुढाऱ्यांचा गाणारा माणूस नाही आहे. म्हणून मी सबंध सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, सगळ्या कोणीही तुम्ही पदावर असाल, तुम्ही मोठे असाल, परंतु तुम्हाला असा कोणीही अधिकार दिलेला नाही की संप्रदायाचा आणि आमच्या दैवाचा आमच्या आराध्य दैवताचा हा उघड अपमान आहे. कुठं पांडुरंगानं मांस खाल्लं मला दाखवून द्यावं सुप्रियाताईंनी. असं कुठलंही वक्तव्य आपण का करता, का म्हणून करता, तुम्हाला नेमकं काय सांगायचं काय आहे यातून, याचं स्पष्टीकरण सबंध वारकरी संप्रदायाला सुप्रियाताईंनी द्यावं. अन्यथा वारकरी संप्रदाय आंदोलनाच्या देखील तयारीत असेल. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.